नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी हे जे आहे ते पेरण्या या पूर्ण करून घेतलेल्या आहे। मृग नक्षत्रातच चांगला पाऊस पडेल या अपेक्षेने नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40% पेरण्या झालेल्या आहे। मात्र मनल तसा पाऊस नसल्यामुळे इथे जे आहे ते सोयाबीन आता सुकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। चांगला पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र आता या शेतकऱ्यांवर जे आहे ते दुबार संकटीचं चित्र आपले उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 40% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे। मी अर्धापूर येथील एका शेतकऱ्याने जे टोकन पद्धतीने बेडवर त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती, मात्र क्षमतेनुसार पाऊस झाला नसल्यामुळे सोयाबीनची जी आहे ती इथे उगम जे आहे ते खुंटलेलं आहे, त्याची वाढ होत नाही। आपल्यासोबत स्वतः ते शेतकरी आहे। किती एकरावर सोयाबीन लावलं होतं आणि काय अडचणी आलेल्या? जवळपास आम्ही 3 एकर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली। पाऊस पडेल या अपेक्षेने आम्ही थोडा पाऊस पडे की पेरणी केली, परंतु अद्याप पेरणी केली तेव्हापासून पाऊस उघडून बसला। हे बघू शकता आपण, सोयाबीनची वाढ सुद्धा क्षमतेने होत नाही, वाढ खुललेली आहे आणि जे निघाला जे समजा कोंब ते अडकत निघालाय आणि ते मातीच्या ओलावा नसल्यामुळे मातीनं कोंब निघत नसल्यामुळे ते आता डबल पेरणीचं संकट ओढावते का अशी आम्हाला भीती निर्माण झालेली आहे। त्याकरिता आता पावसाने लवकर झाला तर आमचं हे कदाचित पेरलेलं हे वाचू शकते। आता पावसाची आम्हाला अपेक्षा आहे। मात्र आता या शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे की आता आम्हाला फक्त पावसाची अपेक्षा आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।